परतीच्या पावसावर पेरणी करून शेतकरी मोकळा झाला, परंतु पिकाचं ऑक्सिजन असलेल्या मोसमी पावसानं पूर्णपणे दडी मारली आहे. त्यामुळे खरीपाच्या कोवळ्या पिकांना उन्हाचे चटके सोसेनासे झालेत. एकंदर पाहता पिके ऊन धरू लागली. अशा परिस्थितीत जर संपूर्ण खरीप हंगामच करपून गेला तर शेतकऱ्यांपुढे पर्याय काय असेल याचं सरकारनं गांभीर्य घेणं काळाची गरज आहे. परतीचा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यानं तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. जमिनीच्या त्याच ओलाव्यावर पेरलं ते उगवलं आणि वाऱ्याच्या झोकावर वाढू लागलं. सोयाबीन, कापूस, मूग, तूर अशा खरीपातल्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांची छाती फुगली. परंतु महिनाभराचा काळ लोटला तरी तालुक्यात मोसमी पावसाचं आगमन झालं नसल्यानं वाढत्या पिकांची वाढ खुंटली आहे. एवढ्यावरच शेतकऱ्यांची बला गेली नाही तर आता खरीपातल्या कोवळ्या पिकांना उन्हाचे चटके सोसेनासे झाले आहेत. सरकारी असो किंवा खाजगी हवामानाचा अंदाज घेणाऱ्या संस्था यावर्षी पावसासह मोसमी वाऱ्याच्या राज्यात वेळेनुसार आगमन होणार असं सांगत बसल्या. यावर्षी त्यांचे अंदाजच राहिल्यानं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय. खत, बियाणं, औषधं घेताना संबंधित व्यापारी नेहमीच शेतकऱ्यांना फसवतो. वेचणी काढणीनंतर मालाचे भाव व त्यात निघणारी कट्टी यामधून वाढत्या शेतकऱ्यांना फसवतो. सरकारी खरेदी केंद्र उभारण्यासह हमीभाव देण्यात सरकार फसवतो. मग हवामानाचा अंदाज बांधणारे शेतकऱ्यांना का फसवणार नाहीत हे यंदाच्या खरीप हंगामातून दिसून येतं. यंदा कदाचित आणखी जर 1 महिना पावसानं अशीच दडी मारली तर खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निसटणार एवढं मात्र नक्की. अशी परिस्थिती ओढवली तर बरेच प्रगत देश असे आहेत की कृत्रिम पाऊस पाडून शेतकऱ्यांचं संकट दूर करतात. मात्र नोकरी नसलेले सुशिक्षित बेरोजगार युवक, महागाईचा मार झेलणारे मजूर, नोकरीनंतर पेन्शन मागणारे कर्मचारी याचेच देव देव्हाऱ्यावर असलेले दिसत नाहीत. मग शेतकऱ्यांनी सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची ही आजची अवस्था आहे. बहरहाल शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर एक मोठं संकट आहे. ही वस्तुस्थिती लपवता येणार नाही. न्यूज रिपोर्टर जब्बार शेख, आज 24 तास, मुदखेड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.